तर नमस्कार सगळ्यांना। तर आज कालाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मस्त आज अभिषेक दुधाने कृष्णाला आपलं सगळं पूजा झालेली, गुलाबाची फुलं होती तेच फुलं वाहिल्या देवाला, सगळं मस्त महादेवाला अभिषेक। तर आज चौथा सोमवार आहे आणि गोकुळाष्टमीचा बी आज उपास आलेला आहे। आणि जे सगळे माझे मस्त व्हिडिओ बघतात त्यांनाही शुभेच्छा, आणि जे बघत नाही असे पुढे ढकलून जातात त्यांनाही गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चौथा सोमवार आज आहे मस्तपैकी। ह्याचं शिवमुठ आजची काय आहे तर शिवमुठ आजची जवस आहे। तर जवस आज महादेवाच्या पिंडीवर जवस दुधाचा अभिषेक, बेलाचं पाणी वाहून असा अभिषेक करतात। तर चौथा सोमवार आहे आणि अजून पाचवा पण सोमवार आलेला आहे। तर पाचव्या सोमवारी पुढच्या सातू आहेत, जे आपण गव्हामध्ये ते सातू येतात ते सातू व्हायचं असतात। तर मागच्या सोमवारी हे होतं, मूग होतो, एका सोमवारी तिळ आलं आणि पहिल्या सोमवारी तांदूळ होतं। तर असं छान छान हे काय महादेवाला असा हे म्हणतात मूठ काय व्हायची वाहायची। तर आजची आहे मस्त जवसाची मूठ, शिवमूठ म्हणतात, शिवमूठ। तर चला मग आज उपास कुणा नक्की सांगा। आणि आपलं माझा नारळ बघा कसं झालं, उंचच चाललाय नारळ। त्याला पाच पानं फुटले त्याला, आता मधून 2 आणि मधून 1 बारीक निघलाय। तर हे रानात लावायचा गावाकडे नेऊन। आणि काय नाही, आज फक्त खिचडी आहे, त्याच्यामुळे काय आज काय जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला काय दाखवत नाहीये। मस्त आता गणपती तयारी करायची, सगळी फुलं व्यवस्थित गणपतीला डेकोरेशनसाठी वर ठेवलेली, धुवायल्यात अशी ठेवले। तर असं आमचे हॉल आहे। तुम्ही आमच्या नीता जायचं, आमचं एवढं छोटं घर आहे पुण्यामध्ये। इकडं किचनमध्ये सगळं आवरून झाले हो का, लाईट नाही लावली, इकडं पाऊस आहे 2 दिवस झालं भरपूर, आज थोडंसं ऊन पडलेलं आहे। तर असं द्या सगळ्यांना बाय, पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।